नमस्कार. सध्याचं वातावरण पाहता पाण्यासाठी सगळीकडे तळमळ करत आहेत लोक. पिण्यासाठी पाण्यासाठी लोकांना जागोजागी फेऱ्या माराव्या लागत आहेत. पण एकीकडे कन्नड शहरामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम स्वतः एक ज्येष्ठ समाजसेवक राबवत आहे. जाणून घ्या बाविस्कर सर यांच्यातर्फे पाणी अडवून त्यांनी आटलेल्या विहिरीला पुनर्जीव कसं करता येईल या बाबतीत त्यांनी सविस्तर माहिती दिली. सर नमस्कार. सर, कन्नड शहरामध्ये पहिल्यांदा हा उपक्रम तुम्ही आता राबवत आहे. या उपक्रमासाठी तुम्ही खड्डे खणलेले आहेत, पाणी वापरून तुम्ही ते लोकांना त्यांच्या गरजेसाठी ते पाणी जे मिळणार आहे ही कल्पना तुमच्या डोक्यात कसं काय आहे? ही कल्पना याच्या डोक्यामध्ये अशी आली की लोक वन भटकत आहेत आणि लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही. तर मी त्यासाठी या बोरला पहिले सुरुवातीला 1 तास पाणी येत होतं, पण पाणी आटत आता 1 मिनिटावर येऊन गेलेली होती. तर याच्यामध्ये हा डोंगराळ भाग असल्यामुळे इथे पाणी अडवलंच जात नव्हतं. त्यासाठी मी स्वखर्चाने इथे खड्डे खोदून आणि यामध्ये विटा टाकून पूर्ण पाणी याच्यामध्ये जिरवण्याचा मी पूर्ण प्लॅन तयार केलेला आहे. आणि इंदिरानगर, म्हाडा कॉलनी इथल्या परिसराच्या लोकांना पुढच्या उन्हाळ्यात कुठेही डोक्यावर हांडा घेऊन दुसरीकडे जायची गरज नाही, इथंच हे पाणी मिळेल यासाठी मी प्रयत्न केले. आणि माझे जे मित्र कंपनी आहे ज्यांना मी विचारलं की बुवा हे पाणी कसं अडवलं जातं आणि याचा फायदा कसा होईल, याचा मी परिपूर्ण अभ्यास करून याच्यावर मी 10,700 रुपये खर्च करून हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. आणि हा स्वखर्चाने केलेला आहे. कोणी आमदार, नगरसेवक किंवा खासदार कोणीही मला यामध्ये मदत केलेली नाही आहे. आणि हे गरीब जनतेला याचा लाभ मिळावा आणि मी कुठल्याही पदावर नसताना हे सगळे कामं करतोय फक्त आम जनतेसाठी, बस एवढ्यासाठी. तर कन्नड शहराला या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ शकता? माझं म्हणणं आहे जेवढे पण जे सामाजिक कार्यकर्ते किंवा ज्यांना समाजाची जाण आहे किंवा काही अधिकारी असतील किंवा काही आमदार, खासदार यांना वाटत असेल की ही भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जनतेला धरणात जर पाणी आटलं तर लोक कुठं जातील, तर शासनाने हजारो करोडोचा जो खर्च आहे तो इतरत्र न करता थोडंफार पाणी अडवल्यावर जिरल्यावर अशा बोरींना पाणी, विहिरींना पाणी येऊ शकतं. याच्यावरही थोडंसं खेड्यांवरच लक्ष दिलं पाहिजे. असं नाही, पण शहरात पण दुष्काळ पडत असतो आणि शहराला पण त्याची गरज आहे, ही लक्षात ठेवावी. आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि समाजामध्ये राहणारे चांगले लोकांनी यावर लक्ष द्यावं. आणि प्रत्येक घरामधून रेन हार्वेस्टिंगचा जो विषय आहे तो प्रत्येकाने राबवला पाहिजे आणि प्रत्येकाला घरबसल्या पाणी मिळू शकतं. आणि अशा बोर असतील ज्या शासनाचे आहेत या ठिकाणी सामाजिक लोकांनीही काम केलं पाहिजे, नागरिकांनीही केलं पाहिजे. मी एका कोणाला सांगत नाही, पण याच्यामुळे मी केलेल्या या खर्चामध्ये अशी ही शिकवण जर सगळ्या कन्नड तालुक्यामध्ये, शहरामध्ये जर घेतली तर पाण्याची कमतरता कुठेही राहणार नाही याचा माझा दृढ विश्वास आहे. आणि येत्या पावसाळ्यात या पाण्याच्या जोरावर मी कमीत कमी इथे 150 ते 200 झाडं लावण्याचा माझा मानस आहे, तोही पूर्ण होणार आहे. खूप छान सर. सदरील जो उपक्रम आहे पाणी अडवा पाणी जिरवा याचा जो प्लॅन आहे तो स्वतः आपण बाविस्कर साहेबांच्या थ्रू जाणून घेऊया. सर, हा जो तुम्ही प्रोजेक्ट बांधलेला आहे नेमका आम्हाला सविस्तर सांगा की याचे खड्डे किती फूट तुम्ही खणलेले आहे, तसंच विटा किती अंतरावर तुम्ही ते टाकलेलं आहे, जेणेकरून हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि पाणी जिरवून अजून मातीला आपल्याला जास्तीत जास्त वापरता. मी याची जी खोली आहे ती 1 मीटरच्या वर घेतलेली आहे. काही ठिकाणी 1.5 मीटर आहे, काही ठिकाणी 1 मीटर आहे आणि काही ठिकाणी येतो 2 मीटर आहे. आणि याच्यामध्ये विटा ज्या आहेत त्या मी 5 ट्रॅक्टर मागवल्या. अजून कमी पडल्या असत्या तर अजून मागवल्या असत्या, पण माझं एवढं जे आहे 25 फुटाचं जे अंतर आहे आणि इकडे 12 बाय 12 जे आहे याच्यामध्ये मी खोदून हे व्यवस्थिशीर पाणी जिरणार आहे. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जिरणार आहे. काही वेळा हे 1000 लिटरमध्ये राहील, नंतर हे लाखो लिटरमध्ये सुद्धा पाणी जिरणार आहे. आणि हे सगळं टेकडीवरचं जे वाहणारं पाणी आहे हे मी सगळं याच्यामध्ये वळवलेलं आहे. जे नाल्या स्वरूपात इकडे येणार आहे ते पूर्ण वळवतोय, म्हणजे हे लाखो लिटरने 100% पाणी जिरणार. आणि याचा फायदा नुसता याच बोरला नाही होणार, तर इथून खाली जेवढ्या पण बोर आहेत त्या सगळ्या बोरींना फायदा होणार आहे. आणि असा माझा जो मानस होता की मी माझ्या घरामध्ये येईल पाणी याच्यासाठी मी केलं नाही, एक सामाजिक भान ठेवून हे सगळं काम मी केलेलं आहे साहेब. धन्यवाद सर. तर नुकतंच आपण पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम कन्नड शहरामध्ये स्वतः ज्येष्ठ समाजसेवक मनोज बाविस्कर यांनी राबवली, आपण हे बघितलं.
तर हाच उपक्रम जागोजागी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तरुणाने हा राबवायला हवा, जेणेकरून निसर्गाची होणारी जी हानी आहे आपण तिला थांबवू शकू. तसंच भविष्यात मिळणारं जे पाणी आपल्याला विकत घ्यावं लागतं ते आज जर आपण अडवलं आणि व्यवस्थितपणानं सांभाळलं तर आपल्याला पुढच्या अडचणी टाळता येतात. धन्यवाद.